हॅलो नमस्कार जय शिवराय। मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जाओ। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्या मातील सर्व इच्छा पूर्ण हो। तर आज आहे शुक्रवार आणि काल जायचं शेड्यूल पण काल पण जाणार झालं। आज बघू, मम्मी पण शेतात गेलेले आहे कांदे निंदण्यासाठी। तर गायांचं सगळं आवडते, भांडे वगैरे घसते, चहा वगैरे घेतलेला। जर शिर्डीला गेले तर सगळं काही तुमच्यासोबत शेअर करेन, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे ना खारीक खोबऱ्याचे लाडू बनवायचे, तर त्यासाठीच खारीक फोडून ठेवते। तर जवळपास 6 किलो घेतलेलं होतं खारीक आणि खोबरं दोन्ही मिळून 3-3 किलो। तर सगळं फोडून मला इथे वाळू घालायचं, तर मम्मी थोडंफार फोडू लागली। नंतर मम्मीला जायचं होतं कांदे निंदायला, कांद्यामध्ये गवत झालेलं आहे ते काढण्यासाठी। तोपर्यंत इथं मग मी सगळं फोडून घेतलं, भरपूर वेळ गेला त्यामध्ये बघा। आणि खूप कडक खारक होतं, असं त्याला म्हणजे गरदार नव्हतं, ते घरीच घेतलेलं त्यामुळे दारावरती आल्यावर मग अशा सुकलेल्या वाळवलेल्या पण आहे, पण जेवढं जाड पाहिजे ना तेवढी नव्हती। तर भरपूर वेळ गेला आणि बघा इथं मी सगळ्या खारीक जे होत्या तर त्या फोडून घेतलेल्या आहे। आणि त्यानंतर मग खोबरं पण त्याचे तुकडे करून सुकू घातलं होतं, म्हणलं उन्हामध्ये छान वाळेल आणि मग दळून आणता येईल, कारण इकडे पण आमच्याकडे दळून भेटत नाही, मग तिकडूनच येताना। त्यानंतर मग सगळं काही आवरलं, पिल्लू झोपलेला होता तोपर्यंत म्हटलं चला गायांचं शेण वगैरे काढून घेतील, कारण मम्मी ते कोणीच घरी नव्हतं, तिघं पण नव्हते, त्यामुळे मग गायांना पाणी वगैरे पाजलं। आणि माझा भाऊ पण येईल म्हटलं, तोपर्यंत तिकडे संध्याकाळी बांधलेले असतात, मग दुपारनंतर म्हणजे सकाळी मध्ये बांधतात, कारण ऊन वगैरे असतं आणि पुन्हा मग संध्याकाळी इथेच बांधायचे असतात। तर इथलं सगळं झाडझूड वगैरे करायची होती आणि कोणी नव्हतं त्यामुळे। आणि हे जे आहे ते हे पहिल्यापासूनच करते मी, म्हणजे पहिलं जे होतं ना तर ते आमचं रुटीनच होतं, म्हणजे 9वी पासून मी मम्मी पप्पांकडे होते, त्याच्या आधी मामाच्या घरी। तर शाळेतनं आल्यानंतर ड्रेस वगैरे चेंज करायचं, गायांची झाडझूड वगैरे करून घ्यायची, त्यानंतर मग घास कापायचा आणि मग थोडंफार जर स्वयंपाकाला म्हणजे पीठ वगैरे मळून ठेवायचं। मम्मी आल्यानंतर करायची स्वयंपाक आणि त्यानंतर मग आमचा अभ्यास हे पूर्ण जे होतं स्कूलपासून म्हणजे शाळेपासून ते कॉलेजपर्यंत हेच रुटीन होतं। आणि सुट्टीच्या दिवशी मग बाकीचे कामं आणि मग स्टडी, म्हणजे जेव्हा जवळपास जेवण झाल्यानंतर किंवा मग जेवणाच्या आधी थोडाफार स्टडी व्हायचा। आणि हेच आमचं म्हणजे जे रुटीन होतं ना तेच टाकण्यासाठी ना तिकडे रोडच्या कडेला केलं आहे, तर मग तिकडे जावं लागतं। आणि ती विहीर बघा पूर्ण पडून गेली, एवढी मोठी विहीर होती ना खोदलेली, पाणी वगैरे होतं पण ती पावसामुळे पडून गेली। सिमेंटच्या ज्या रिंग वगैरे होत्या तर त्या सगळ्या पडून गेलेल्या जवळपास। आणि मी तुम्हाला जवळून दाखवेलच आणि तुम्हाला सांगते कॅमेरा पकडेलच कोणी नव्हतं, कसं तसा ताईला पकडायला लावलं, तिला पण पकडता येत नाही, म्हणलं धरून फक्त बघ आलं व्यवस्थित व्हिडिओ काढता थोडाफार, तर मग काढला होता असंच। आणि बाबा बघा आमचे बाबा म्हणत होते का बरं व्हिडिओ काढताय असं, तर मग बाबा चालले होते बसायला आणि पिल्लू तर झोपलेलंच होतं, मला नाही तर पिल्लूची मस्ती तर तुम्हाला माहिती, गायांना पाणी वगैरे पाजायचं, तरी ते व्हिडिओ मी काही काढले नाही। दूध वगैरे काढायचे, गाईला पाणी वगैरे पाजायचे वेळेचे पिल्लूचे, नाही तर मस्त छान होतं, त्यालाही आवडतं आणि त्यालाही माहिती होतं की असं काही असतं की कामं पण गावाकडे आणि आली पण पाहिजे गावाकडचे कामं। मुलांना पण कोणतं पण काम शिकलेलं कधीही वेळ जात नाही, कोणतीही कला असू दे, आपण कोणताही क्लास करू दे किंवा काहीही गोष्टी शिकू दे, शिकलेल्या असल्या ना तर कधीही वेळ जात नाही, कधी ना कधी ते आपल्याला कामच येतात। त्यामुळे ना मग तो पण काही गोष्टी शिकतो। तर पहिले तर त्याला असं माती वगैरे पण लागलेली सहन व्हायची नाही पायाला, आता काही नाही, गावाकडे गेलं का सगळं मस्त छान होऊन जातं, कारण मातीवर वगैरे पाय जातात आणि आपल्या इकडं काय मातीत जायचं काही कामच पडत नाही, त्यामुळे मग त्यालाही थोडीफार सवय लागतेच। तर ते जे होतं ना पावडर तुटलं होतं, म्हणून मग बाबा म्हणतो ते भरता येत नसेल तर मग दुसरं कशाने किंवा मग हाताने, तर हाताने पण भरते कधी पण, म्हणतात चला पावडर आहे तर पावडरनेच पटकन होऊन जाईल आणि पुन्हा हात वगैरे असेही धुवाच लागेल। तर मग पहिले पण मी हाताने काही असं जेव्हा टाईम असेल तेव्हा मग त्या पद्धतीने करायचे। तर पूर्ण काय होतं जे काढून घेतलेलं आहे आता आणि झाडून घ्यायचं होतं, तर पुन्हा सगळं जे होतं ते टाकून येते मी। आणि भरपूर जड असतात हे टोकरीचे आहेत ना, तर मग ताईलाच मी तुम्हाला म्हटलं ना आता व्हिडिओ पकडायला लावलं होतं कॅमेरा, मग तिनेच असं थोडाफार इकडे तिकडे करून पकडलेला आहे, तर बघा तुम्ही। आणि
आणि तिने कधी पकडलेला नाही, मी सांगितलं म्हणून पकडते तो कॅमेऱ्यामध्ये मग झाकला जातो किंवा मग असं काही ना काही गोष्टी होतात. पण म्हणलं पकड, जसं पकडता येईल तसं पकड तू, थोडं तेवढंच माझा व्हिडिओ वगैरे शूट करून होईल. त्यामुळे मग तिने थोडंफार पकडलेलं होतं आणि तसंच शूट केलेलं आहे आणि तेच तुमच्यासोबत शेअर करते. थोडं समजून घ्या, अँगल वगैरे काही व्यवस्थित आलेले नाही व्हिडिओचे, पण ठीक आहे. तर सर्व जे होतं तर शेण काढून घेतलं. त्यानंतर मग आता झाडून घेतल्यानंतर कचरा वगैरे तिथे केर वगैरे भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग थोडंसं तिकडं घास कापायला जाणार आहे आणि मग संध्याकाळचं तुमच्यासोबत शेअर करेन मी. तर पटपट जे होतं ते झाडून घेते मी आणि मग घास कापायला जाताना काही म्हणलं आज काही गरज नाही का, त्या दिवशी तू व्हिडिओ शूट केलं होतं तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि पप्पा त्यांच्या घराचं काम पण कुठपर्यंत आलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवेल. तर बघा इथं मी जे होतं ना तर सगळं झाडून वगैरे घेतलेलं आहे, म्हणजे जे कचरा होता, जे केर म्हणजे शेण वगैरे इकडे तिकडे पडलेलं होतं भरताना राहिलेलं वगैरे, तर मस्त झाडून घेते. पहिलं हे विटा वगैरे काही नव्हतं, मुरुमच टाकलेला होता, पण ते काय होतं पाऊस आला ना तर सगळं पाणी चिपचिप होऊन जातं आणि याच्यावर कसं पाणी साचत नाही, त्यामुळे मग हे टाकून घेतलेलं आहे. याच्यावरून पाणी कसं खाली निघून जातं आणि ती विहीर पण मग पावसाळ्यातच पडलेली आहे, मी तुम्हाला दाखवेलच पुढे. तर सगळं जे होतं ना तर झाडून घेते. तोपर्यंत पिल्लूही उठला, मग त्याला म्हटलं तू जा आणि मग तोपर्यंत मग माझा भाऊ पण आला, तर त्याला पण गाई इकडे बांधायच्या होत्या. तर बघा असे आमची बोटं मध्ये येतात, तर कारण तिला पण माहीत नाही मी कसं पकडायचं काय, कॅमेरा मीच सांगितलेलं त्यामुळे. आणि तोपर्यंत मग हा पण आला होता, तर त्याला पण गाई इकडं बांधायचे होते, म्हणजे तिकडचं मग मला जे होतं तर झाडून घेता येईल पटकन. तर पुढच्या साईडचं म्हणजे जिथं दिवसभर बांधतात तिथं, आणि मग इकडं संध्याकाळी मी तुम्हाला म्हटलं तर बघा तिकडं तो आलेला आहे शेतातून. आणि रोड तुम्हाला दिसत असेल, मुलांची शाळा पण सुटली होती, 5 वाजता सुटते शाळा. जिथं हायस्कूलच आहे आमची तर जवळच आहे, खूप जास्त काही लांब वगैरे पण नाही आहे. आणि मी झाडून घेत होते तोपर्यंत लगेच त्यांनी गाय आणली. बघा म्हटलं ती देईल लाद ठेवून, कारण याआधी पण मला एकदा लाद लागली होती, असंच काहीतरी होतं. पप्पान ते गेलं ते मामाच्या घरी आणि मी गेले पाणी पाजायला, लाद नव्हती लागली, लाद तर अशी पायावरती लागली होती, पण डोकं मी खाली वाकलेली आणि गायीनं वरती तोंड करायचं वेळ एकच झाला, म्हणजे माझं खालून दाढीलाच असं लागलं होतं, तर दातच डायरेक्ट पोटामध्ये घुसून गेले होते. तेव्हा खूप दिवस झाले त्याला. तर ती लग्नाच्या आधीची गोष्ट आहे, म्हणजे भरपूर दिवस झाले ते गाईनं असं डोकं मारलं होतं. त्यामुळे म्हटलं लात वगैरे मारली ना तर मग काही विषयच नाही, कारण मम्मीला पण एकदा मारलेली, खूप डेंजर लागते यांच्या लाता. तर फायनली माझं सगळं झाडून वगैरे झालं आणि आता पटकन केर भरून घेते म्हटलं, कारण संध्याकाळ पण झाली होती आणि पिल्लू पण उठलं, तो पण म्हटलं तसं त्याचा पण आवाज चालू झाला. आता झाडून वगैरे घेतलं, सगळं काही आवरलेलं आहे आणि आम्ही जाणार आहोत शेतात घास कापायला मम्मीकडे, कारण पहिल्यांदाच आहे घास कापायचं ना, तर मग त्याला वेळ पण लागतो आणि पहिल्या वेळेस थोडंसं जपून पण कापावं लागतं, कारण मग ते उपटून वगैरे येतं. तर सगळं काही माझं बघा झाडून झालेलं आहे आणि आता केर भरून घेते. आणि आज आम्हाला मस्त पावभाजी बनवायची आहे संध्याकाळी. बघू लाईट वगैरे असली तर तुमच्यासोबत शेअर करा. लाईट असली तरी एवढं क्लिअर दिसत नाही किचनमध्ये, कारण तर बल्ब जो आहे ना तर फ्रीजच्या साईडला आहे आणि त्यातले त्यात आणखीनच अंधार दिसतो. आपलं कसं जास्त लाईट नसतो, कलर वगैरे दिलेला नसला ना, त्यामुळे. तर बघ लाईट असली तर मग थोडंफार शेअर करेन तुमच्यासोबत, नसली तर मग ठीक आहे, बघू आता थोडंफार तरी करेनच मी. तर त्यानंतर बघा इथं सगळं केर जे होतं तर मी भरून घेतलेलं आहे. जास्त काही म्हणजे काय होतं ना, तर असं मुरुम जर असलं ना खूप माती गोळा होते, त्या विटांनी ना तर एवढं काही माती वगैरे गोळा होत नाही. तर फायनली सगळं काही झाडून झालं आणि आता पहिले तोंड हातपाय वगैरे धुवून मग आम्ही जाणार आहोत तिकडे. आणि हे सगळं व्हिडिओचं क्रेडिट जे आहे ते आहे ताईला आमच्या. काय करायचं, चल झोपून घ्या आता, चल. हा कशाला थांब इथं. तर बघा इथं ही विहीर होती, पण खाली जास्त वाळू असल्यामुळे ती सगळी बुजून गेली, एवढी मोठी विहीर. त्यानंतर ना मग संध्याकाळच्या वेळेस बघा इथं मस्त छान हरणं आले होते एकदम जवळ, म्हणजे
गहू केलेला आहे. तर तिथं बघा तुम्हाला दिसत असेल 3 दिसते बघा, मी थोडंसं झूम करून दाखवलं. एक काळवीट होतं आणि 2 हरणं होते. तर मस्त तिथं येऊन ते जे होतं तर गव्हाच्या शेतामध्ये येऊन खात होते मस्त. तर इकडे हे बघा पिल्लूचं चालू आहे पाणी खेळायचं काम. आणि आता आम्ही जातो थोडंसं घास वगैरे कापू लागण्यासाठी. मम्मी त्यांना पिल्लूला पण घेऊन जाते. त्याला पण नुसतं तिथं घासामध्ये ना पळायचं असं. तर म्हटलं चला थोडंसं त्याचं पण एक्सरसाइज होते आणि चांगली भूक पण लागते. आणि तो काही तिथं पळतच फिरणार आहे किंवा मग घासाचं किंवा पानं तोड किंवा मग भाजी उपट काही ना काही कामं त्याचे चालूच असतात. तर असाचा छोटासा व्हिडिओ होता. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.